चिकबल्लापुर में ईद मिलाद का त्योहार भक्ति, सद्भाव और सामाजिक एकजुटता के संदेश के साथ मनाया गया। हर साल की तरह इस बार भी मिलाद कमेटी द्वारा जुलूस से मोहम्मदी निकाला गया। टाउन हॉल सर्कल से शुरू हुआ यह जुलूस मुख्य मार्गों एमजी रोड से होते हुए शहर के ईदगाह मैदान में समाप्त हुआ। हजारों मुस्लिम भाई ईदगाह मैदान में सामूहिक नमाज अदा करने के लिए एकत्रित हुए। बाद में धार्मिक गुरु ने एक विशेष प्रवचन दिया और लोगों को पैगम्बर मोहम्मद के शांति, सद्भाव और मानवता के संदेश की याद दिलाई। मिलाद कमेटी के सदस्य सिराजुल्लाह शरीफ परवेज आसिफ ने कहा कि पैगंबर मोहम्मद ने सामाजिक परिवर्तन के लिए शांति और एकता का मार्ग दिखाया। उन्होंने सभी से जाति धर्म को भूलकर एक साथ आगे बढ़ने का आह्वान किया। इस अवसर पर पुलिस अधिकारियों को सम्मानित किया गया। अधिकारियों ने ईद मिलाद के अवसर पर मुस्लिम समुदाय को हार्दिक बधाई भी दी। रियाज अहमद कादरी, मुबारक, अजीमुद्दीन, अयूब, मुजाहिद सहित कई लोग उपस्थित थे। चिकबल्लापुर से सलाउद्दीन की रिपोर्ट। देश विदेश स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। ಒಂದು ವಾರದಿಂದ ಗಣೇಶ ಹಬ್ಬ ನಡೀತಾನೆ ಐತಿ. ಇನ್ನೂ ಐತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮೂರ್ತಿಗಳು. ತಾವೆಲ್ಲ ಗಣೇಶ ಹಬ್ಬ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಈದ್ ಮಿಲಾದು ಅಷ್ಟೇ. ಆ ದೇವರು ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ. ಮತ್ತೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಹಬ್ಬ ಆಚರಣೆ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಕೇಳಿಕೊಂಡು ನನಗೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲೊಂದು ಆಹ್ವಾನಿಸಿ ನನಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ ತಮ್ಮ ಮಸೀದಿ ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮಿಲಾದ್ ಕಮಿಟಿ ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ವತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಆಚರಣೆ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪ್ರಾಫಿಟ್ ರವರು 1500 ವರ್ಷಗಳ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಟೌನ್ ಹಾಲ್ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ MG ರೋಡ್ ಅದೇ ಥರ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಸೇರಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಚನವನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇದಾದಮೇಲೆ ಅನ್ನ ಸಂದರ್ಪಣೆ ಇರುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮೀಲಾದ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸಿರಾಜ್ ರವರು, ಪರ್ವೇಜ್ ರವರು, ಮುಬಾರಕ್ ರವರು, ಶಾಹಿದ್ ರವರು ಇವರೆಲ್ಲ ನೇತೃತ್ವ ಈ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ